कारंजा लाड ग्रामीण भागातील सर्वसामान्य आणि गरजू विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना, त्यांच्यातील कलाकृतीला योग्य वाव मिळावा आणि आजचे विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात सक्षम बनून पुढे जावे, या उदात्त आणि पवित्र दृष्टिकोनातून उंबरडा बाजार येथील स्वर्गवासी अंबादासजी पचगाडे इंग्लिश प्रायमरी स्कूल व विज्ञान, वाणिज्य आणि कला महाविद्यालयात विशेष वर्कशॉप, ॲक्टिव्हिटी वर्गांचे अत्यंत देखणे आयोजन करण्यात आले होते। या नाविन्यपूर्ण उपक्रमाला परिसरातील विद्यार्थ्यांचा अत्यंत उत्स्फूर्त, अभूतपूर्व आणि भरघोष प्रतिसाद लाभल्याचे पाहायला मिळाले। आजच्या व्यावसायिक युगात जिथे शिक्षणाचा बाजार झाला आहे, अशा काळात ग्रामीण भागातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी या संपूर्ण वर्कशॉप ॲक्टिव्हिटीसाठी विद्यार्थ्यांकडून कुठलीही फी न आकारता हा उपक्रम पूर्णपणे मोफत राबविण्यात आला। संस्थेचे मार्गदर्शक व सचिव आदरणीय श्री गजानन विठ्ठलराव मतेसर यांच्या दूरदृष्टीने आणि कल्पकतेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा मोलाचा मंच उपलब्ध करून दिला आहे, जेणेकरून गावाकडची मुलेही कुठेही मागे पडणार नाहीत। या मोफत कार्यशाळेचा लाभ इयत्ता 1 ते 8वी पर्यंतच्या सर्वच चिमुकल्यांनी आणि विद्यार्थ्यांनी अत्यंत आनंदात आणि उत्साहाने घेतला। या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनेक नवीन कलाकौशल्यांचे धडे गिरवता आले। हा संपूर्ण उपक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री धनराज मतेसर यांच्यासह पचगाडे मॅडम, सौ. डुबे मॅडम, धीरज राठोड सर, करडे सर, मनवर मॅडम आणि भगत मॅडम यांचे विद्यार्थ्यांना अत्यंत मोलाचे, आपुलकीचे आणि योग्य मार्गदर्शन लाभले। शिक्षकांच्या या अथक परिश्रमामुळेच हा उपक्रम यशाच्या शिखरावर पोहोचला। शाळेने राबवलेल्या या स्तुत्य आणि कौतुकास्पद उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला, तर आपल्या मुलांमधील लपलेल्या कलागुणांना समोर येताना पाहून उपस्थित पालकांचे डोळेही कौतुकाने भरून आले। सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा मनमुराद आनंद लुटला। या उपक्रमाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर संस्थेच्या वतीने सहभागी झालेले सर्व विद्यार्थी, मार्गदर्शक, शिक्षक आणि उपस्थित पालकांचे मनापासून आभार मानून विनम्र अभिवादन करण्यात आले आहे। अशा नवनवीन बातम्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।